शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना जे काही कानमंत्र दिले होते त्यातला पहिला मंत्र होता, शंभूराजे ज्यावेळेस शत्रू बलाढ्य असतो, ज्यावेळेस शत्रूकडे अफाट ताकद असते आणि त्यावेळेस आपण त्याचा मुकाबला करू शकत नाही, त्यावेळेस आपला एक चांगला माणूस शत्रूच्या गोट्यात पाठवायचा आणि तिथली आक्रमणं थांबवायची, एवढंच काम करायचं. ती आक्रमणं थांबवण्यासाठी, कारण शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, इथल्या महाराष्ट्रामध्ये आक्रमणं थांबवायला दुसरा कोणताच योद्धा नव्हता, म्हणून संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन भेटले होते. आणि जेवढ्या काळ संभाजी महाराज दिलेर खानाच्या सोबत होते त्या काळात आक्रमणं झाली नाही, हे आम्ही अभ्यासलं पाहिजे. एकच आक्रमण झालं होतं, ते फिरंगोजी नरसाळे यांच्या किल्ल्यावर झालं होतं. पण फिरंगोजी असताना त्यावेळेस 700 मराठ्यांचे हात आणि पाय तोडायचे असं ज्यावेळेस दिलेर खान म्हणतो, तेव्हा संभाजीराजे दिलेर खानाला दिवसा ढवळ्या ललकारतात आणि दिलेर खान पाठीला पाय लावून पळ सुटतो. त्याला कळतं योद्धा कोणाला म्हणावं. त्या संभाजीराजांची खरी बाजू दिलेर खानाला तेव्हा कळाली आणि शिवाजी महाराजांनी एक निरोप पाठवला होता, तुम्ही आता महाराष्ट्रात यायला निघा, म्हणजे स्वराज्यात या. मग संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोठातून माघारी जायला निघाले. युक्त्या सुरू झाल्या. एक दिवस दुपारची वेळ आहे, जे तुम्ही इतिहासात कधी वाचलं नाही त्यातल्या गोष्टी कधीतरी विचार करून बघा. दुपारची वेळ आहे, भर उन्हाळ्याचा दिवस आहे आणि एका ठिकाणी अहिल्यानगर भागात म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या एका मंदिराजवळ शंकराच्या संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोठ्यातल्या त्यावेळेस मुनासिब चाचा हे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी होते आणि त्यांचा पुतना बालेखान, मुनासिब चाचा आणि बालेखान हे दोन अधिकारी दिलेर खानानं संभाजीराजांवर निगराणी ठेवण्यासाठी ठेवले होते. आणि संभाजीराजे त्यांना सांगतायत, मला इथल्या मंदिरासमोर स्नान करायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेस निगराणी ठेवणारे बालेखान आणि मुनासिब चाचा मात्र टेहणी करतायत. संभाजीराजे सुटून जाऊ नये यासाठी दिलेर खानानं अनेक डाव आखले होते, त्यातला हा एक डाव होता. पण संभाजीराजे मंदिराच्या समोर भव्य असा एक तलाव होता, त्या तलावात काठावर उभे राहिले आणि आजूबाजूला पाहिलं. त्यावेळेस त्या बालेखान आणि मुनासिब चाचाची सगळी विरोधकांची सगळी टीम त्यांना टेहणी करण्यासाठी त्या पाण्याच्या तलावाच्या बाजूला उभी होती. संभाजीराजांनी पाण्यात प्रवेश केला. त्यावेळेस पाण्यामध्ये 4 साधू आंघोळ करत होते, स्नान करत होते. आणि संभाजीराजांनी पाण्यात बुडी घेतली तेव्हा ते साधू म्हणत होते, शिवशंभू शिवशंभू. संभाजीराजे पुन्हा पाण्यावर आले तेव्हा साधूंचं बोलणं बदललं आणि ते साधू म्हणत होते, शिवा का शंभू शिवा का शंभू. संभाजीराजे पुन्हा पाण्यात गेले. 2 मिनटं 5 मिनटं अर्धा तास झाले, संभाजीराजे पुन्हा पाण्यावर आलेच नाहीत. मग त्या बालेखान आणि मुनासिब चाचाच्या लक्षात आलं, संभाजीराजे पाण्यातून पळाले तर नसावेत, म्हणून त्यांनी बाजूला पाहिलं. बाजूला एक टेकडी होती, टेकडीच्या बाजूला 5 घोडे होते. त्या 4 साधूंचे 4 घोडे आणि 5वा घोडा संभाजीराजांसाठी तैनात ठेवला होता. 5 घोडे नव्हते. टेकडीच्या मागच्या बाजूला 50 घोडे होते, तेही घोडे नव्हते. संभाजीराजे निसटले हे त्यांच्या लक्षात आलं आणि दुपारी पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. पुढे संभाजी महाराज आणि मागे मुनासिब चाचा, बालेखान त्यांचे सगळे सैनिक आणि संभाजीराजांना पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत. संध्याकाळची वेळ झाली आणि लक्षात आलं. मग बालेखाननं या संभाजीराजांना एका झाडाला बांधलं. बांधल्यानंतर सापदिशी कमरेला हात घातला, तलवार उपसली आणि त्या संभाजीराजांच्या मस्तकावर मारणार. तोच पाठीमागून एक भाला आला आणि त्या बालेखानच्या पाठीत घुसला. बालेखान रक्ताच्या थारोळ्यात पडला. आजूबाजूला जेवढे कोणी उभे होते ते सगळे बालेखानचे सैनिक होते. त्या सैनिकांना कळेना, हा संभाजीराजाला मारण्यासाठी उपसलेली तलवार घेतलेला बालेखान रक्ताच्या थारोळ्यात पडतो. जिकडून भाला आला तिकडं पाहायला सगळे गेले. मुनासिब चाचा धीमे पावलं टाकून संभाजीराजांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यावेळेस कुणीतरी त्या सैनिकांमधल्या विचारलं, मुनासिब चाचा या आपने क्या किया. त्यावेळेस मुनासिब चाचा सांगतात, आतनी तिकोट्याला याच दिलेर खानानं आमच्या आया बहिणींची आबरू लुटली. त्यावेळेस या दख्खनमध्ये त्या दिलेर खानाला जाब विचारायला कोणीच पुढे आलं नाही. त्यावेळेस आतनी तिकोट्याला जाब विचारण्यासाठी या अखंड भारतातला एकच युवराज पुढे आला, त्याचं नाव संभाजी महाराज. एवढंच नाही तर जेव्हा कर्नाटकवर दुष्काळ पडला
तेव्हा 10,000 बैल घेऊन शिवाजी महाराजांची बैल धान्य घेऊन कर्नाटकसाठी धावली. शत्रू असून सुद्धा शत्रूला पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करणारा या देशातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी महाराज हेच देशाला वाचवू शकतात, हे मुनासिब चाचानं सांगितलं. दुश्मन असताना सुद्धा आपल्या दुश्मनाचं कौतुक का होतंय हा विचार फार महत्त्वाचा वाटतो. आणि मुनासिब चाचाला त्यावेळेस कळालं, त्यानं इशारा केला आणि संभाजी महाराज दिलेर खानाच्या गोटातून निसटले आणि सज्जाकोठी पन्हाळ्यावर येऊन थांबले. 1679ची घटना आहे. त्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून पुन्हा पन्हाळ्यात आले आणि पिता पुत्राची शेवटची भेट झाली 1679च्या शेवटच्या काळात. त्यानंतर 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि राजारामाला मंचकारोहण करण्यात आलं. गादीवर राजाराम बसवले गेले 10 वर्षाचे. संभाजी महाराजांना कोणतीच बातमी कळू दिली गेली नाही, कारण बातमी कळली तर संभाजीराजे रायगडावर येतील, गादीवर बसतील आणि जे कोणी राजकारण करणारे त्या काळातले कट करणारे अधिकारी आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल, म्हणून संभाजीराजांना या सगळ्यापासून दूर ठेवण्याचं कट कारस्थान करण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. पण हंबीर मामा त्यावेळेस विश्वासू खरं तर आपले सेनापती होते. त्यांनी मात्र संभाजी महाराजांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या काळात अकबरसुद्धा महाराष्ट्रात आला होता स्वतःच्या बापाविरुद्ध लढण्यासाठी. जेव्हा एखादा मुलगा संभाजीराजांना भेटण्यासाठी येतो तेव्हा इतिहासात फार मोठी नोंद होते. तो अकबर महाराष्ट्रात का आला तर आपल्या पित्याला शय द्यायचा आहे याची खात्री केली. पण आमचे कट कारस्थानी त्या काळातले त्या अकबराला जाऊन मिळाले होते. अकबर हा मानसशास्त्री अभ्यासल्यानंतर राजांच्या लक्षात आलं. अकबरानं प्रामाणिकपणे सांगितलं की तुमच्यातले कट कारस्थानी मला येऊन मिळालेत आणि हे अर्धस्वराज्य तुला घे, अर्ध आम्हाला दे, असं वाटणी करू पाहतायत. ही बातमी संभाजीराजांनी दिली आणि संभाजीराजांनी तिथून पुढे कट कारस्थानांना संपवलंय. याचा अर्थ कट करणारी माणसं संपल्याशिवाय स्वराज्य सुरक्षित होऊ शकत नाही, हे संभाजीराजांना माहिती आहे. आणि मग संभाजी महाराज रायगडावर आलेत. 16 जानेवारी 1681ला संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आहे. विचार करा, 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराज गेले आणि 16 जानेवारी 1681ला राज्याभिषेक झाला. जर राजा होण्याची घाई असती तर दुसऱ्याच महिन्यात दुसऱ्याच दिवशी पुढच्याच आठवड्यात संभाजी महाराज आले असते. पण तसं झालं नाही. एवढ्यावर गोष्ट थांबत नाही. रायगडाच्या पायथ्याला जेव्हा संभाजी महाराज आले ना तेव्हा सगळे त्या कोकणातले त्या प्रदेशातले सगळे युवक गोळा झाले. संभाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत होते. रायगडावर चढताना संभाजीराजांच्या डोळ्यात आसवं होती आणि त्यावेळेस सोबत पिलाजी मामा शिर्के होते आणि त्यांना संभाजी महाराज सांगत होते, ज्या देवळात देव नाही त्या देवळात जाऊन काय उपयोग, ज्या रायगडावर माझे आबासाहेब नाही त्या रायगडावर जाऊन उपयोग काय. वर गेल्यानंतर राजा व्हायची जर हौसच असती तर ते पहिले राजवाड्यात गेले असते. त्यांनी तसं केलं नाही. पहिलं त्यांनी शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. याचा अर्थ राजगादीचा हव्यास संभाजी महाराजांना कधीच नव्हता. ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. जे आपल्याला सांगितलं जातं किंवा आपण इतर काही पुस्तकांमध्ये वाचतो त्या गोष्टी किती वेगळ्या पद्धतीने लिहिल्या आहे याची शहानिशा होणं ही सुद्धा अभ्यासक म्हणून संशोधक म्हणून महत्त्वाची बाब आहे. आणि त्यानंतर ज्या राजाचा 16 जानेवारी 1681ला राज्याभिषेक होतो तो राजा 31 जानेवारी 1681ला बऱ्हाणपूरला कासम खानाच्या विरोधात लढतो आहे. इतिहासातल्या नोंदी बघा. आपला वाढदिवस झाला तरी आपण घरातून बाहेर येत नाही का, माझा वाढदिवस झाला आहे असं आपण सांगत राहतो. हा राजा. आणि महत्त्वाची गोष्ट, रायगड ते बऱ्हाणपूर जाण्यासाठी त्या काळामध्ये 3 तारखेला सेनापती गेले होते तेव्हा ते 30 तारखेला पोचले होते. मग संभाजी महाराज जर 16 जानेवारीला रायगडावर होते तर 31 तारखेला बऱ्हाणपूरला होते. याचा अर्थ जगातला हा पहिला राजा आहे की जो 20-20 तास घोड्यावर बसलेला आहे. कमी वेळेमध्ये शत्रूच्या गोटात पोचणारा अत्यंत वेगवान योद्धा जर कोण असेल तर त्यांचं नाव संभाजी महाराज. रणधुरंधर का म्हणायचं? कोणत्याही गोष्टीत हा राजा कधीच कमी पडला नाही. मग साहित्य असू द्या, युद्ध असू द्या, राजकारण असू द्या, सामाजिक कोणत्याही गोष्टी असू द्या, सगळीकडे हा राजा पुढा आहे. त्यानंतर मात्र औरंगजेबाची नजर पुन्हा महाराष्ट्रावर पडते. हिंदवी स्वराज्यावर औरंगजेब महाराष्ट्रात येतो.
एवढी अफाट सेना असं म्हटलं जातं. जेव्हा औरंगजेबाची सेना रस्त्यानं चालायची ना, तेव्हा तो सेना सागर असायचा. रस्त्यावर उन्हाचा कोणताही किरण दिसत नव्हता, सारखी सावली. एवढी सागर सेना घेऊन हा औरंगजेब महाराष्ट्रावर आला होता. आणि आल्यानंतर असद खानासारखे मुरब्बी त्याचे वजीर होते आणि ते वजीर मात्र काम करत होते. औरंगजेबानं वजिरांना सांगितलं होतं, तुम्ही एकच काम करायचं, या संभाजीला पकडायचं कसं आणि सोपी गोष्ट पकडण्यासाठी कोणती आहे एवढीच माहिती काढा. आणि वजिरांनी माहिती आणली होती, या मराठ्यातल्या राजांचा सगळा भाग महत्त्वाचा कोणता असेल किंवा राजाचा जीव कशात असेल तर तो या दुर्गांमध्ये, गडांमध्ये, गडकोटांमध्ये दडलेला आहे. मग औरंगजेबानं सांगितलं, असा कोणता किल्ला आहे की जो आपण पहिल्यांदा घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करा. आणि वजीर कामाला लागले आणि त्यांनी बातमी आणली, वणी दिंडोरी जवळचा नाशिक जिल्ह्यातला रामसेस नावाचा छोटा किल्ला, टेकडी एवढा, हा किल्ला आपण लढू शकतो. कारण त्या काळातले या औरंगजेबाकडे जो योद्धे होते, कासम खान, शहाबुद्दीन खान, एवढंच नाही तर फतेह खान, या सगळ्यांना माहीत होतं मोठे किल्ले आपण लढू शकत नाही, कारण आपण पठार भागातून आलो आहे. इथं दख्खनमध्ये नुसते किल्ले, नुसते दगड. शिवाजी महाराजांनी या संभाजीराजांना नेहमी सांगितलं होतं, शंभूराजे एक वेळेस माणसं विश्वासघात करतील, पण कोणत्याही गडाचा दगडसुद्धा कधी विश्वासघात करणार नाही. म्हणून गडकिल्ले जपा. ही महत्त्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी कानमंत्र म्हणून संभाजीराजाने दिली होती. आता आम्ही गडांवर जातो, नावं टाकून येतो. बरं, ती वाचता येण्यासारखी नसतात. वाचली तर मग ती वेगळ्या अंगाने वाचावी लागतात. आम्हाला गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखता येत नाही. ज्या राजांनी गडकिल्ले कशासाठी निर्माण केले हे ज्या पिढीला कळणार नाही, त्या पिढीकडून आम्ही काय अपेक्षित धरणार आहे. म्हणून फक्त शरीरानं वाढलो म्हणून युवक म्हणायचं नाही. आपण सगळे युवक आहात. युवकाची व्याख्या काय, तरुणाची व्याख्या काय, गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्यामधला जो दुवा असतो तो युवक असतो. ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो. ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो. संभाजीराजांच्या या इतिहासातून असे युवक घडले पाहिजे, ही यामागची सगळ्यात मोठी भूमिका आहे. औरंगजेबाच्या लक्षात आलंय. मग त्यानं सांगितलंय, कोण जातंय किल्ला घ्यायला, रामसेस टेकडी एवढा किल्ला, ज्या किल्ल्यावर रामाने खरं तर येऊन त्यावेळेस विसावा घेतला होता. रामसेस. शहाबुद्दीन खान पुढे आला आणि त्यानं सांगितलं, मी जातो. औरंगजेबानं विचारलं, किती वेळात किल्ला घेऊन येतो. तो म्हटला, सकाळी गेलो की दुपारी नमाज पडायला पुन्हा आपल्या ठिकाणी येऊन पोचतो. अर्ध्या दिवसात किल्ला घेऊन येतो. म्हणून शहाबुद्दीन खान निघाला. एक दिवस गेला, महिना गेला, 6 महिने झाले, तो परत आलाच नाही. औरंगजेबानं निरोप पाठवला, अरे करतो काय, अर्ध्या दिवसात किल्ला घेऊन येतो म्हणाला. मग त्याला मागं बोलवलं, फतेह खानला पाठवलं. फतेह खान वर्षभर किल्ला लढवत राहिला, रामसेस आला नाही. पुन्हा मग कासम खानाला पाठवलं, शहाबुद्दीनला, फतेह खानला, सगळे येऊन गेले. 6.5 वर्ष रामसेस जिंकता आला नाही. पण एका भल्या पहाटे औरंगजेब उठला आणि एक वजीर औरंगजेबाच्या तंबूत येऊन सांगत होता. त्याची बोबडी वळाली होती. तो सांगताना भेदरत होता, घाबरत होता. मानेवर तलवार बसते की काय असं त्याला वाटत होतं. पण वजीर सांगत होता, हुजूर 5000 गए. औरंगजेबाला काही कळे ना, 5000 गए काय प्रकार आहे. औरंगजेब विचारतोय, क्या हुआ. त्यावेळेस तो वजीर सांगतोय, हुजूर 5000 भाग गए. औरंगजेबाचा पहिला प्रश्न आहे, त्यांचे पगार वेळेवर होत होते का. पगार वेळेवर झाले नाही तर लोक पळतील. वजीरानं सांगितलं, तनखा वक्त पर होती है, फिर भी भागे, क्यों भागे. औरंगजेबानं सांगितलं, 50,000 भेजो, लेकिन 5,000 वापस ले आओ. औरंगजेबाला माहिती आहे, 100 तंबूंचा खांब एक खांब घासळला म्हणून कधीच कोसळत नाही, पण कोसळण्याची सुरुवात झाली हे मात्र नक्की. हे औरंगजेबाच्या लक्षात आलं. त्यानं सांगितलं, वाटेल ते करा, पण गेलेले 5,000 परत माघारी आणा. वजीरांना काही कळे ना, हे 5,000 लोक गेले कुठं. सैनिक कामाला लागले वजीर आणि एक पकडून आणला सैनिक, त्याला औरंगजेबाच्या समोर उभा केलं. औरंगजेबाने विचारलं, क्यों भागे थे. तनखा मिलती है फिर भी भागे क्यों. त्यानं सांगितलेलं उत्तर असं आहे, गेले 6.5 वर्ष
आम्ही एका छोट्या किल्ल्यासाठी लढलो, पण किल्ला जिंकला जात नाही. आम्ही सैनिक आहोत, आम्ही योद्धे आहोत, आम्हाला युद्ध हवं. मग ज्या राजानं एवढा मोठा शह दिला त्या संभाजीराजांना लढण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही पळालो, म्हणून आम्ही 5000 गेलो. शत्रूचं सैन्यबळ एका योद्ध्यावर इतकं खुश असू शकतं, ही जगातली पहिली घटना आहे. म्हणून रणधुरंदर कुणाला म्हणावं तर ते सर्जा संभाजीराजांना ही यातली वस्तुस्थिती आहे. औरंगजेबाच्या लक्षात आलं आपला इथं टिकावं लागत नाही. मग त्यानं कुतुबशाही गाठली, दक्षिण जिंकून आला. 6 महिने तिकडंच त्यानं काम केलं आणि पुन्हा तो या महाराष्ट्रावर नजर टाकू लागला. तोपर्यंत राजकारणाचे डाव आखल्याची सुरुवात त्याने केली. आणि त्यावेळेस इखलास खान नावाचा मुकरब खानाचा मुलगा, त्या इखलास खानाने सांगितलं होतं, हुजूर आपके लिए 50 लाख का किमाउश बनाने के लिए कल्याण में डाला है. कल्याणच्या सोनाराला 50 लाखाचा मुकुट बनवायची ऑर्डर याच इखलास खाननं दिली होती. त्याचं कारण औरंगजेबानं डोक्यावरचा खिमाऊश टोप काढला होता आणि सांगितलं होतं, ज्या दिवशी संभाजीराजा जिंदा या मुर्दा पकडून आणला जाईल त्याच दिवशी डोक्यावर ताज चढवील, सरताज घालील. ही शपथ आहे औरंगजेबाची. आणि ती शपथ पूर्ण करण्यासाठी सरताज सुद्धा तितकाच महागडा चांगला असला पाहिजे. म्हणून 50 लाखाचा तो सरताज बनवण्याचं काम इखलास खान करत होता. आणि त्या मुकरब खान, इखलास खानचा बाप, त्यानं मात्र हे औरंगजेबाचं आव्हान स्वीकारलं आणि सांगितलं, मी संभाजीराजांना पकडून देतो. आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला. छावा चित्रपट 2-3 दिवसानंतर आपण नुसत्या बातम्या वाचत होतो, एवढे कोटी कमवले, तेवढे कोटी कमवले. मला ते कोटी महत्त्वाचे वाटत नाही, पण या शंभूराजानं अनेक माणसांच्या कोट्यावधी मनावर कायमचं आपलं अधिष्ठान निर्माण केलंय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती कोटी त्यासाठी आहेत. आणि संभाजीराजांना पकडण्याचे सगळे डाव सुरू आहे. आणि मुकरब खानाचा डाव यशस्वी ठरला. संगमेश्वरला ज्यावेळेस पन्हाळ्यावरून संभाजी महाराज पुन्हा रायगडाकडे जात होते, तेव्हा 1 फेब्रुवारी 1689ला त्याच संगमेश्वरच्या रात्रीत मुक्कामात राहिल्यानंतर सकाळी मात्र मुकरब खानाची फौज 5000ची मधल्या रस्त्यानं खिंडीतनं त्या आली आणि संभाजीराजांना पकडलं गेलं. पाखऱ्या नावाचा संभाजी महाराजांचा त्यावेळेस घोडा होता, ज्या घोड्याचे सगळे जडजवाहीर संभाजीराजांनी तोडले होते. कारण शत्रूला हा आपला घोडा आहे हे ओळखू येऊ नये आणि आपल्यावर शत्रूची चाल होऊ नये यासाठी सगळी कामं संभाजी महाराजांनी केली होती. परंतु तरीसुद्धा संभाजीराजा पकडले गेले. 1 फेब्रुवारी 1689ला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आणि मुकरब खान, इखलास खान त्यांना संगमेश्वरवर घेऊन इकडे आपल्याला जिथं बहादूरगड आहे, आता आपण म्हणतो श्रीगोंदा तालुक्यामध्ये, तिथं आणण्यात आलं. 365 एकराचा प्रदेश आहे. ज्यावेळेस संभाजीराजे पकडले गेले त्यावेळेस औरंगजेब अकलूजला होता. अकलूजला त्या औरंगजेबाला बातमी दिली गेली, संभाजीराजे पकडले. त्यावेळेस औरंगजेबाचे शब्द असे आहे, पीछे देखो मराठे आये तो नाही ना. कारण मराठ्यांची दहशत एवढी होती, जर मराठ्यांना काल असतं हा राजा पकडला गेला तर मराठ्यांनी पाठलाग करून या राजाला सोडवलं असतं. पण कोणतीही बातमी कुठंही जाऊ दिली नाही. एवढी मोठी यंत्रणा या औरंगजेबाच्या मुकरब खान आणि इखलास खाननं लावली होती. अखेर राजा पकडला गेला, राजाची धिंड काढली गेली. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. कवी कलश आणि संभाजीराजे हे मित्र होते. कवी कलश अयोध्येवरून येताना मथुरेतून ज्यावेळेस संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षी आग्र्यावरून पुन्हा येत होते, त्यावेळेस कवी कलश मथुरेतून संभाजीराजांच्या सोबत आलेले आहे. आणि आपला मित्र काय असतो, त्याचे विचार काय असतात, त्याचा हेतू काय असतो, त्याचे ध्येय काय असते, हे या कवी कलशाला माहिती आहे. म्हणून कवी कलशानं मरणानंतर सुद्धा आपली मैत्री सोडली नाही. मैत्री मरणानंतर सुद्धा टिकते याचं जगातलं पहिलं उदाहरण म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलश आहे. आपली मैत्री आज आहे तर उद्या आपण म्हणतो मी त्याच्याशी बोलत नाही. आपली फार वेगवेगळी उदाहरणं आहेत, त्यावर आपल्याला बोलायला वेळ नाही. पण मला महत्त्वाचं असं वाटतं की संभाजीराजांनी हे सगळं का केलं तर इथल्या पुढच्या पिढ्यांसाठी, इथल्या अस्मितेसाठी, इथल्या स्वाभिमानासाठी, या राष्ट्रासाठी हे केलेलं आहे. म्हणून कधीतरी हा राजा गेला, पण एखादा कवी आपला म्हणत असतो, सुरेश भटांच्या ओळी आहे, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही,
विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. सामर्थ्य, ज्याला आपलं सामर्थ्य कळालंय तो माणूस कोणत्याही गोष्टीने कधीही पराभूत होत नाही. त्याला माहिती आहे कितीही वादळ येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कितीही तुफान उठू द्या, आपण त्याच्याशी टक्कर घेऊ शकतो. हे सगळ्यात मोठं योगदान असतं, हा त्याग असतो, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला दुसरी एक कविता माहिती आहे, कारण आपण आता अध्यापक होणार आहे. आपण ती कविता वाचतो. प्रेम कुणी कुणावरही करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर करावं, ज्याला मारायचं त्याच्यावर करावं. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याहीपेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. ज्यांना त्याग माहिती आहे तीच माणसं महापुरुष ठरलेली आहे. ज्यांना समर्पण, योगदान, त्याग कळाला ती माणसं मोठी झालेली आहे. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या कलाकौशल्यांना मोठेपण द्यायचं असेल तर आपल्याला योगदान कळालं पाहिजे, आपल्याला समर्पण कळालं पाहिजे. महापुरुष आपल्याला या गोष्टी शिकवत असतात. महापुरुष जातीपातीत बांधायचे नसतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ही भाषा आपल्या ठाई नक्कीच येईल असा आशावाद व्यक्त करतो. आपण सगळे विद्यार्थी शिक्षक पुढच्या काळामध्ये प्रतिभा महाविद्यालयातले आदर्श आणि प्रतिभावान शिक्षक म्हणून नक्कीच यापुढे आपली कारकीर्द गाजवाल. कारण आपल्या पाठीशी महापुरुषांचा इतिहास आहे, त्यांची प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे. महापुरुषांचं स्मरण केलं की त्यातून स्फुरण येतं, त्यासाठी स्मरण करायचं असतं. हे कायम आपण लक्षात ठेवाल. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.